मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार। एक दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या अपघातात दुचाकीस्वाराचा एक पाय कमरेतून बाहेर निघाला असून हात फ्रॅक्चर झाला, तसेच डोक्याला गंभीर मार लागला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। सविस्तर बातमी अशी की खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डॉक्टर राहुल सिरसाट यांच्या शेताजवळ हिवळणी पालमपट शेंबाळपिंपरी या ठिकाणी दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजीच्या दुपारी अंदाजे 1 ते 1:30 वाजताच्या सुमारास हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक MH38 AB 7112 आणि मारुती स्विफ्ट वाहन क्रमांक MH02 CB 4535 यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला। अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चुराडा झाला, तसेच चारचाकी वाहनाचा समोरचा भाग चपटून गेला। हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक MH38 AB 7112 यावर शेंबाळपिंपरीवरून आमदरी येथे जात असलेल्या रूपवंत विलास इंगोले वय वर्ष अंदाजे 33 राहणार आमदरी यांचा जागीच मृत्यू झाला। अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी गेलेल्या व्यक्तींच्या अंगाला थरकाप सुटला, कारण या अपघातात रूपवंत विलास इंगोले यांच्या कमरेचा खालचा भाग 2 बाजूने मोडला गेला। हाताला व डोक्याला तसेच पोटाला जबर मार बसला। तेथील उपस्थित लोकांनी आणि मित्र परिवाराने मृतक रूपवंत यास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता आणले। मृतक रूपवंत हा फोटोग्राफर असून दैनंदिन मजुरीचे काम सुद्धा करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। मृतक रूपवंत पश्चात त्यांची पत्नी, 2 मुली, आई वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे। सध्या स्थितीत खंडाळा पोलीस स्टेशनचे ASI सुरेश राठोड यांच्या मार्फत घटनेचा प्राथमिक तपास सुरू आहे। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।